या पुस्तकाचं वेगळेपण काय आहे तर यातल्या कुठल्याच पोस्टमध्ये आपल्याला नकारात्मकता शोधता येणार नाही। आज आपण बघतोय की समाज माध्यमं ही इतक्या मोठ्या प्रमाणात नकारात्मकतेनं भरलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळ्यात तर आपण जर कोणाची टाइमलाईन बघितली त्यांनी किती सकारात्मक पोस्ट केली तरी ज्याचे 4ही फॉलोअर नाही तो व्यक्ती खाली येऊन अशी कमेंट करतो की जणू काय जगातला सगळ्यात मोठा जाणकार तोच आहे आणि ती नेमकी नकारात्मक असते। त्यामुळे मला असं वाटतं की याचं वेगळेपण मला जे पाहायला मिळालं नकारात्मकतेच्या जगामध्येही सकारात्मक राहता येतं हे या टाइमलाईन या पुस्तकाने या ठिकाणी दाखवून दिलं। आणि मगाशी त्यांनी या पुस्तकामागची प्रेरणा सांगितली की दादाजी यू हॅव गॉन व्हायरल। पूर्वीच्या काळात व्हायरल होणं म्हणजे डॉक्टरांना बोलवावं लागतं, आताचं व्हायरल वेगळं झालंय। पण मला असं वाटतं की हे जे बदलत्या काळासोबत आपण रेलेव्हंट असलं पाहिजे अशा पद्धतीची जी भावना ही अत्यंत महत्त्वाची आहे। आज लोकमत वृत्तपत्र समूह हा सातत्याने इतका आघाडीवर आहे याचं कारणही हेच आहे की या वृत्तपत्र समूहाने देखील काळासोबत बदललं पाहिजे समजून घेतलं आणि त्या काळाची जी काही आव्हानं आहेत त्या काळाचं जे तंत्र आहे त्या काळाच्या ज्या व्यवस्था आहेत याच्याकडे योग्य पद्धतीनं त्यांचा कल आपल्याला दिसला आणि म्हणूनच ते आज रेलेव्हंट आहेत। आणि तसंच मला असं वाटतं की प्रत्यक्ष राजेंद्र बाबूंचे विचार हेही जसं त्यांनी सांगितलं की ते अलीकडच्या काळामध्ये आता जनरेशन्स ठरलेले आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितलं मी बेबी बूमर जनरेशनचा आहे, त्याच्यानंतर मग जेन अल्फा आहे ज्याचे आम्ही आहोत, मी आशिष वगैरे आम्ही जेन अल्फाचे आहोत, त्याच्यानंतर मिलेनियल्स आहेत आणि मग जेन झी आहे।